दोन कावळे बघा कसे बसलेत. इथंच बसून असतात. काल पण इथंच बसलेले होते. एक गेला तिकडे, एक आहे इथं. काय रे? पाऊस झालाय रात्री, मस्त हिरवगार वातावरण झालेलं आहे. आणि आम्ही आलो ब्रश करायला आता घरामागं. तर साहेब सुट्टीवर आलेले आहेत, तरी पण काही पेटीला सुट्टी नाही आहे. तर गावाला आल्यानंतर आहे ना, रोज पळायला जातात. रोजचं 5 ते 6 किलोमीटरची त्यांची रनिंग असते. आणि त्यांच्यासोबत राजा पण रोज रनिंगला असतो. तर मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आता. आणि काल सोनू गेला मुंबईला आणि आज जायचं आहे मोनूला. तर मोनूला सोडण्यासाठी साहेब आलेले आहेत. तर इथं आहे ना, बरोबर 7 वाजता येते कल्याण गाडी. तर मोनू जाणार आहे कल्याण गाडीने मुंबईला. पाऊस वगैरे झाल्यामुळे पण इथं सगळं रस्ता चिकचिक झाला होता रस्त्याला पण. तर मुलांच्या सुट्ट्या संपल्यामुळं मुलं निघालेत आणि बाई आणि भाऊ आहेत अजून 4-5 दिवस. तर तोपर्यंत आम्ही पण मोनू बस ही काय आहे ना तुझी आली. मोनू निघालाय मुंबईला. मुंबईला किती वाजता पोहोचते रे बस? 1 वाजता. मग रस्त्यात काहीतरी घेऊन खा बरं का. दिवाळी एन्जॉय केली ना? खूप भारी दिवाळी आहे. गुड्डाने खूप फटाके आणले होते तुमच्यासाठी. मग दाजी काय आणले होते? आम्ही बाहेरचे फटाके. खूप फटाके वाजवले तुम्ही. गाड्या बघ किती लोडेड आहे, बघ किती स्लो चालतात चढायला. पुढे जाऊन राईट विचारा चौफुल्यावर पुढे. गुजरात. हां हां.
हा हेच आहे. जा सावकाश मग हा. चल राजा. राजाला तर पहिले यायचं असते. वालाला बघा किती शेंगा आल्या, फुलं आल्या, लावलीत गं. शेंगा पण आहेत आणि फुलं लय आल्या. ते बघा, फोटो काढायचे का? किती शेंगा आल्यात, मस्त दिसते भारी. काल याला किती 2 गोण्या निघल्या, 3 निघल्या असत्या पण तोडायच्या सोडून दिल्या कारण एवढ्या संपल्या नसते त्याच्यामुळं. नाही तर मस्त खूप भारी असते आपली. आपण चाललोय तसंच. शेंगा तोडायला किती वेळ लागत असेल एवढ्या बापरे. नाही अहो, पटपट होत्यात. हा ह्या गव्हाच्या शेंगापेक्षा गवारीच्या शेंगाला टाईम लागतो, ह्या लगेच पटपट होत्यात तोडून. किती छान झालं. कीड नाही की काय नाही. औषध मारायला लागत असं ना, कीड लागते ना यांना. हा तेच म्हणलं म्हणून. आता असं एखाद्या वेळेला असलं किती फुलं बघ किती आलेत बापरे. फुलं पण आणि शेंगा पण आहे बघा, किती शेंगा लागल्यात. 2 गोण्या निघल्या होत्या आणि बघा इकडं तोडायच्या राहिल्या. आता ह्या उद्या तोडायला पाहिजेत. अगं बाई, आकाबाईन त्या कुठे गेल्या मग? हे मला वाटलं इकडंच आल्यात. आत्या थोडी त्या शेंगा. आणि पावसामुळे विहिरीला भरपूर पाणी आलंय आता. चिमण्यांची घरटी. इथं आहे पाण्याची मोटर. निबार झाल्या शेंगा तोडायला. दिवाळीमुळे सवडच नाही आम्हाला तोडायला. निबार झाल्या शेंगा किती. गेल्या वेळेस आम्ही तोडलं तर बारकाली झाड होती. मनीषा तर म्हणत होती पाळीच घालायचे. बेडकं बसल्या तिथं. अयो आत्याने एकच बादली आणली काय, मग झाली आपली. पाणी घेऊन आले काकीसाठी. काकी, मम्मी, आजी. लय हवा चालली इथं. मम्मी किती मोठं मुळ आहे. शांतीत चुरलं होतं त्याला. तो लगेच बाहेर काढलं. त्याच्यात काय गुळ टाकलाय? त्याला ही अशी सवय लागली ना म्हणून तो खात नाही. देऊन टाकतो. आलं की लक्षात? हा, घ्या 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 कुठल्या बरोबर. तरी बोललं त्या असंच का बसलाय. त्याला ती सवय लागली. त्याला हाताने भरवायची. तेव्हा बघ ना आता, बघ ना कसा गपागप ओढ येतोय. ऐकतोय पण.